हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना धनतेरसच्या खूप 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 शुभेच्छा. सो संध्याकाळी बाजारात जाऊन आले कारण धनतेरसच्या पूजेचं सगळं सामान आणायचं होतं मला. सो संध्याकाळी यायला थोडा लेट झालेला कारण खूप जास्त गर्दी होती. सो आल्यानंतर पहिली रांगोळी काढून घेतली, दिवे लावायचे होते म्हणून. आणि एवढी परफेक्ट रांगोळी आलेली नाही आहे, ते पण मी यूट्यूबला बघूनच काढली आहे. सो मग रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर लगेच पूजा मांडायला घेतली. सगळ्यात पहिले कुबेरचा फोटो ठेवला कारण धनतेरसच्या दिवशी खूप महत्त्व असतं. त्यानंतर मग कळस मांडून घेतला आणि नागिनची पानं वगैरे, त्यावर गणपती वगैरे, त्यानंतर सगळंच मी जे सामान आणलेलं यंत्र वगैरे असं सगळं ठेवून मी पूजा मांडून घेतली. पूजा पण परफेक्ट मला मनापासून म्हणजे अशी माहीत नव्हती, मी थोडी यूट्यूबला वगैरे बघून तशी केली आहे पूजा. सो असं छान डेकोरेशन वगैरे केलं आम्ही, तुम्ही बघा कसं वाटलं तुम्हाला. आणि त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर आज यमाचा दिवा लावला जातो धनतेरसच्या दिवशी. घरातले काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे सगळं हे होतं, त्याच्यामुळे तो दिवा लावला. आणि दिवाळीमध्ये रोज तुळशीच्या हातून तुळशीला पाणी घालते मी, कारण दिवाळीमध्ये आपल्या मुलींच्या हातून तुळशीला पाणी घातलेलं खूप चांगलं असतं. सो ज्याला कोणाला मुली असतील त्यांनी हे नक्की ट्राय करा. सो आजसाठी बाय गाईज.